पनीर पराठा करण्यासाठी खपली गव्हाचं पीठ भिजवून ठेवलंय. स्टफिंगसाठी घेतलंय कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची. हिरवी मिरचीची चव मला खूप आवडते. ह्याच्यात घेतलंय जिरं, ओवा, थोडीशी काळी मिरी, जिरं पावडर म्हणजे, आलं लसणाची पेस्ट, कसुरी मेथी आणि पनीर कुस्करून घेतलंय. हे सगळं आता छान मिक्स करते. हे बघा, अशा या 2 मोठ्या पोळ्या मी लाटून घेतल्यात आणि इकडे हे बॅटर तयार केलंय. 2 चपात्या लाटून जेव्हा तुम्ही हे सारण आत भरणार तेव्हा एक लक्षात ठेवायचं, ॲल्युमिनियम फॉईलवर घ्या किंवा बटर पेपर आहे, किंवा जसं मी आता पोळपाटावरच केलं आहे तर त्याच्या खाली मी बऱ्यापैकी असं पीठ लावलंय. कारण ते आपण भरलं, स्टफ केल्यावर आपण हे असं प्रेस करणार तर ते चिटकून नाही राहता कामा, नाहीतर मग काय उपयोग नाही होणार. हे जे नवशिके आहेत किंवा माझ्यासारखे ज्यांना स्टफ पराठा येत नाही त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. स्वादिष्ट खमंग पराठा तयार.